आज नांदेड जिल्ह्याची शहरातली बैठक या ठिकाणी सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित केली. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचा दौरा आहे, नांदेड दौरा 31 तारखेला. आपल्या आज नांदेड येथे वाडी येथे उपजिल्हा रुग्णालय त्याचं लोकार्पण सोहळा आहे. तसेच मालेगाव रोड, तसेच उत्तर रस्ता, पश्चिम रस्ता, पूर्णा रोड, निळा रोड त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा या ठिकाणी 31 तारखेला शिंदे साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली. आढावा घेण्यासाठी नियोजन करण्यासाठी या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने या बैठकीला आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे साहेब, तसेच उमेश मुंडे, सर्व शहर प्रमुख, सर्व नगरसेवक, संदीप गाडेवाले, सभागार नेता, तसेच सर्व या ठिकाणी सर्व पदाधिकारी, महिला भगिनी या बैठकीला उपस्थित होते. त्या निमित्ताने सगळा आढावा घेतला. नियोजन शिंदे साहेबांचं कार्यक्रमाचं याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे या बैठकीमध्ये. आणि आपल्याला 31 तारखेला शिंदे साहेबांच्या हस्ते या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन आहे. या दवाखान्याचा उपजिल्हा रुग्णालयाचा फायदा आपल्या शहरालाच नाही तर परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा या सुद्धा फायदा होऊ शकतो, होणार 100%. कारण हे बाहेर, शहराच्या बाहेर असल्यामुळं परभणी जिल्हा दवाखाना खूप सुंदर आणि चांगला सुसुगीत, चांगला सुंदर दवाखाना आपण उभारलेला आहे. पावडेवाडी येथे उपजिल्हा रुग्णालय खूप सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांनी, मला नांदेड जनतेला विनंती करायची की आपण 31 तारखेला या कार्यक्रमाला, लोकार्पण सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी. चव्हाण साहेब झालं, हेमंत पाटील झालं, तसेच प्रतापराव चिखलीकर, खासदार गोपछडे, इतर सर्व पक्षीय या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत. त्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी, मला सगळ्यांना कळकळीची विनंती करायची की या कार्यक्रमाला सगळ्यांनी आपण रविवारी असल्यामुळे कुठे न जाता या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, या कार्यक्रमाला उपस्थित लावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.